तर मित्रांनो, खूप साऱ्या कॉमन समस्यापैकी आजकाल एक कॉमन समस्या निर्माण झालेली आहे, ती म्हणजे जमिनीवर मांडी घालून बसता येणं शक्य होत नाही. आणि ही समस्या खूप जणांमध्ये झालेली आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत ही समस्या आजकाल आपल्याला बघायला मिळते. याचं मुख्य कारण आहे की सिटिंग जॉब, खूप जास्त सोफ्याचा, चेअरचा उपयोग करणं आणि खाली बसण्याचा प्रयत्नही न करणं, हे एक कारण आहे. आणि जर तुम्ही फिजिओलॉजीमध्ये जर बघितलं तर आपले हिप मसल्स टाईट होणं, टेलबोन मध्ये ज्यांना पेन असतं त्यांना सुद्धा जमिनीवर बसून मांडी घालून बसणं शक्य नाहीये. त्याचप्रमाणे गुडघेदुखीवाल्यांसाठी सुद्धा जमिनीवर बसणं शक्य होत नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता, योगा विथ प्राजक्ता चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण असे इफेक्टिव्ह आणि सोपे सोपे एक्सरसाइज बघणार आहोत. त्याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला इझिली जमिनीवर मांडी घालून अगदी तासन तास बसता येणं शक्य होणार आहे. याचे 2 भाग असणार आहेत. आज आपण पहिला भाग बघणार आहोत. दुसऱ्या भागात सुद्धा खूप जास्त इफेक्टिव्ह असे एक्सरसाइज असणार आहेत. ह्याची तुम्ही प्रॅक्टिस सकाळ संध्याकाळ करा. नक्कीच तुमचे जे हिप मसल्स टाईट झालेले आहेत, पेल्विक मसल्स टाईट झालेले आहेत आणि त्या कारणामुळे तुम्ही जमिनीवर बसू शकत नाही, ती समस्या तुमची नियंत्रणात येणार आहे. तर सगळ्यात आधी जे आसन करणार होते, ह्या पद्धतीने बद्ध कोणासन मध्ये यायचे. हाताच्या पंजांनी असे पायाचे पंजे पकडायचे, पाठीचा कणा ताठ ठेवत ह्या पद्धतीने बटरफ्लाय करायचे. 50-100 इझिली. आणि आता ज्या आपण क्रिया करत आहोत, ह्या क्रियांचा अभ्यास तुम्ही बेडवर बसून सुद्धा करू शकाल. ज्यांना मांडी घालून खाली बसता येत नाही किंवा जमिनीवर बसणं शक्य नाही, त्यांनी बेडवर ह्याचा सराव करायचा आणि मग मांडी घालून खाली बसण्याचा सराव करायचा. आता पुढचं जे आहे ते दोन्ही हाताने असे गुडघे पकडायचे आणि असे जॉईंट करायचे आणि असं पुढे 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे. आता पुढचं जी क्रिया आहे ते दोन्ही पायामध्ये मॅट एवढं अंतर ठेवायचे, असे फोल्ड करायचे आणि लेफ्ट साइड, राइट साइड. लोअर बॅक पेन, सायटिका पेन, हिप्स पेन, नी पेन साठी सुद्धा ही क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. परत 10 चे 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे. आता सेम पायाची पोझिशन अशी ठेवत एकदा आतमध्ये आणि एकदा बाहेर, इन आउट. अपोजिटनी स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. चेंज, इन आउट, इन आउट, इन आउट, इन आउट. आणि आता आपल्या आजच्या अभ्यासामधला सगळ्यात शेवटचा स्ट्रेच म्हणजे 90-90 स्ट्रेच. लेफ्ट लेग असा सुखासनात, राईट असा वीरासनात, आणि दोन्ही हात असे हिप जवळ ठेवायचे आणि हा असा पाय वर घ्यायचा आहे. जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा पाय असा वर घ्यायचा आहे. ज्यांचे खूप जास्त सिटिंग जॉब असतात किंवा खूप जास्त स्टँडिंग जॉब असतात, ज्यांना रेग्युलर पाय दुखण्याची समस्या आहे, त्यांच्यासाठी सुद्धा या क्रिया खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. चेंज, तर मित्रांनो, इथेच आजचा आपला अभ्यास समाप्त झालेला आहे. याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा. पुढच्या भागासाठी नक्कीच वाट बघा. आता तुम्हाला काय करायचंय, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.